अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। नगरचे महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेत। ते विद्यार्थी तिथे अडकून पडले असून यातील जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते। या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। रिक्वेस्ट करू की आमच्यासाठी जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढं इथून काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत। आणि बाकी मग आम्ही इथे जे काही प्रॉब्लेम्स फेस करत आहोत ते एक एक सॉल्व्ह करत चाललेलेच आहोत। आणि इथली करंट सिच्युएशन जरा क्रिटिकलच आहे असं म्हणता येईल, कारण बाहेर वगैरे आम्ही जर बाहेर फिरतोय वगैरे तर आम्हाला पासपोर्ट वगैरे इथले टेम्पररी रेसिडेन्शियल कार्ड्स वगैरे मागतायत पोलीस वगैरे, त्यामुळे आम्हाला युनिव्हर्सिटीमध्येच राहायला सांगितलेलं आहे। त्यानंतर जर काही क्रिटिकल सिच्युएशन झाली तर आम्हाला दुसऱ्या एका हॉस्टेलमध्ये शिफ्ट करण्यात येईल वगैरे असं सांगितलेलं आहे। आणि सर्व मग थोडंसं क्रिटिकल असल्यामुळं मुले वगैरे थोडेसे काही घाबरलेले आहेत, काही नॉर्मल आहेत, तसं काही नाही। आणि इंडियातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना वगैरे असं सांगेल की एवढं पण खूप जास्त पॅनिक करण्यासारखं नाही आहे। तसं सगळं एम्बेसी वगैरे आपल्या सर्वांच्या पाल्यांसोबत आहे, आमच्यासोबत आहे। मुलांच्या सांगण्यानुसार सध्या ते तिथे सेफ आहेत, पण युक्रेनची सध्याची स्थिती पाहता पुढील भविष्यात 1-2 दिवसात किंवा 1-2 तासातही कोणत्याही गोष्टींना त्यांना सामना करावा लागू शकतो। ह्या गोष्टीचा विचार केला असता आमच्या सर्वांची आपल्या चॅनलद्वारे एकच मागणी आहे की मुलांना लवकरात लवकर तिथून इव्हॅक्युएट करून भारतात आणण्यासाठी वेगाने हालचाली केल्यात तर मुलांची सुरक्षितता आणि माझा मुलगा युक्रेनच्या झॅपोरिझिया युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड इयर MBBS ला शिकत आहे। आणि आज त्याचं फ्लाईट होतं क्यूला, तो काल रात्री पोहोचला, पण पहाटे 4 वाजता तिथं हल्ला झाल्यामुळं त्यांची फ्लाईट्स रद्द झाली, त्यामुळे तो तिथे अडकलेला आहे। तर आमची अपेक्षा आहे की त्याला लवकरात लवकर भारतात येण्यासाठी भारत सरकारकडून मदत व्हावी। यानंतर पुढली बातमी आपण अशी बघणार आहोत की नवाब मलिकांवरील अटकेच्या कारवाईवर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी भूमिका स्पष्ट केली। कायद्यानुसार मलिकांवर कारवाई करण्यात आली। विरोधक विनाकारण भाजपवर आरोप करतायत। अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनी चुकीचं काम केलं नाही तर त्यांना तुरुंगातून सोडवा असं आवाहन JP नड्डा यांनी केलं। एक मंत्री के बारे में कहा कि वो अरेस्ट हुआ, तो अरेस्ट किसी केस के तहत हुआ ना। कोर्ट ने कहा ना कि इनको अरेस्ट कीजिए, कोर्ट ने दिया ना जुडिशियल रिमांड और पुलिस रिमांड, तो कोई ना कोई ईडी ने डिमांड की, कोर्ट ने दी ना। जी कोर्ट ने दी। इसके कंटेंट पर क्यों नहीं बोलते? ईडी इंडिपेंडेंट है, कोर्ट इंडिपेंडेंट है। कोर्ट में ईडी ने केस रखा कि नहीं रखा जी, लेकिन और उन केसेस पर उनको जुडिशियल रिमांड मिली कि नहीं मिली? आप इस कंटेंट पर क्यों नहीं बोलते?